नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे. आज आपण बघूया की जर आई किंवा वडिलांचे गुणसूत्र ॲबनॉर्मल असतील तर अशा दाम्पत्याला नॉर्मल टेस्ट ट्यूब बेबीनी बाळ चांगलं होऊ शकेल का नाही. आता हे थोडंसं क्लिष्ट ऐकायला आहे नक्की, पण थोडं सोपं करून सांगते. ज्या वेळेला आम्ही गर्भ तयार करतो, आईकडनं स्त्रीबीज किंवा अंड, वडिलांकडनं स्पर्म घेऊन मशीनमध्ये बाळ किंवा गर्भ बनवलं जातं. आता आई कॅरिओटाईप किंवा डीएनए टेस्टिंग जर आपण करून घेतलं ह्या दोन्ही गॅमेट्सचं, तर ते नॉर्मल असल्याशिवाय होणारा गर्भ हा नॉर्मल असू शकत नाही. म्हणून आपण टेस्ट ट्यूब बेबी करण्याआधी प्रत्येक पेशंटचं रक्तातला कॅरिओटाईप म्हणजे डीएनएची तपास करून घेतो. आता आई जी आहे तिचा डीएनएचा तपास हा 46XX असा असला पाहिजे आणि वडिलांचा 46XY. काही पेशंटमध्ये हे 46XX आणि XY नसून काही व्यंग असू शकतं किंवा क्रोमोझोमल गुणसूत्रांचे दोष आढळून येतात. आता असे जर आपण अंडी किंवा स्पर्म्स वापरली तर बाळ निर्दोष असेल का सदोष निघेल का काही व्यंग निघेल का ह्याबद्दल आजचा हा व्हिडिओ आहे. ज्या वेळेला ॲबनॉर्मल कॅरिओटाईपचे आई किंवा वडील म्हणजे स्त्री किंवा पुरुष आमच्याकडे येतात त्यावेळेला आपण जेनेटिक तज्ज्ञांकडनं ह्यांचा शंकेचं निरसन सगळ्यात पहिलं करून घेतो. जर आपल्याला त्यांचे स्वतःची अंडी आणि स्पर्म्स वापरण्यात कुठलाही धोका नाही आणि बाळ व्यंग निघणार नाही असं जेनेटिसिस्टनी सांगितलं तर अशा पेशंटचा गर्भ तयार केला जातो आणि जेनेटिक टेस्टिंग हे अशा पेशंट्समध्ये आम्ही ॲब्सोल्युटली अपरिहार्य आहे. जेनेटिकली टेस्ट केल्यानंतर जर बाळ नॉर्मल निघालं तरच ही ट्रीटमेंट पुढे चालू ठेवली जाते आणि हा झालेला गर्भ जो आहे तो प्रत्यारोपण किंवा एम्ब्रिओ ट्रान्सफर केला जातो. जर हे वारंवार क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीजमुळे बाळात गुणसूत्रांचे व्यंग आढळून येत असतील, जे जेनेटिक टेस्टिंग मध्ये सुद्धा आढळून येत असेल, तर मात्र अशा पेशंटला स्वतःची अंडी आणि स्पर्म्स डीएनएचा दोष असल्या कारणाने वापरता येत नाही. धन्यवाद.